अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभेतून बिनविरोध निवडून देण्यासाठी मागणी होत आहे. संविधान समजून घे भावामध्ये आज आपण बिनविरोध निवडणूक काय असते आणि त्याचा परिणाम काय आहे ते पाहणार आहोत. बिनविरोध निवडणूक म्हणजे जिथे उमेदवाराला कोणताही विरोधक नसतो आणि तो उमेदवार थेट विजयी घोषित होतो. म्हणजेच काय तर जर एखाद्या जागेसाठी फक्त एकच उमेदवार उभा राहिला किंवा इतर सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले तर त्या ठिकाणी मतदान करण्याची गरजच पडत नाही आणि मग तो एकमेव उमेदवार आपोआप निवडून आला असं घोषित केलं जातं. बिनविरोध निवडणूक ऐकायला सोपी वाटते पण तिचे काही गंभीर तोटेही आहेत. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मतदारांना आपल्या पसंतीचा नेता निवडण्याची संधीच मिळत नाही. म्हणजेच लोकशाहीचा मुख्य आधारच कमकुवत होतो. जेव्हा कोणतीही स्पर्धा नसते तेव्हा निवडून आलेल्या व्यक्तीवर जबाबदारी कमी होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत सत्ता हळूहळू एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या हातात केंद्रित होऊ शकते आणि शेवटी मतदारांमध्ये उदासीनता वाढते, म्हणजेच सॅडनेस, कारण त्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभागच राहत नाही. त्यामुळे लोकशाही प्रक्रिया कमकुवत होऊ शकते. म्हणूनच बिनविरोध निवडणूक हे घातक आहे. समजलं? मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यशक्स मराठीला फॉलो करा.